भाजप जिल्हाध्यक्षांनी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचे माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। मी जो काही आरोप केला होता मी तो काही चुकीचा किंवा खोटा किंवा राजकीय द्वेषातून केलेला नव्हता। मी वास्तव बोललेलो होतो। आता तो शिंदे इतका हुशार आहे, आपल्यावर येणारा आरोप करता तो आदिवासी महिला कर्मचाऱ्यांची ढाल करायचा प्रयत्न करून राहिलेला आहे की आमच्या शाळेतल्या 30 कर्मचारी महिला पुरुष आमचे 300 मुलींचा अपमान केला। अरे त्यांच्या अपमानाचा प्रश्न नाही आहे। त्या राजे मंगल कार्यालयामध्ये ज्या ज्या मुली अतिशय 10-15 मुली त्या काही सज्ञान नव्हत्या, त्यांचं तुम्ही शोषण केलेलं आहे। ॲट्रॉसिटी कायदा तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे, पास्को तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत आणि मी पुराव्यानिशी देईल। सगळ्यांना माहिती आहे याच्या आश्रमशाळेमध्ये काय काय चालायचं। काही एक मुलगा शाळेचा गेटमध्ये पडून गेला, त्यात तो आरोपी नव्हता पण पोलिसांचा वेळ होऊन की त्यांनी त्याला आरोपी केला आणि एका मुलीचा कंडोम फाटला होता, ती प्रेग्नेंट राहिली, या विजयाने तिचा हे केलं, डिस्करेज केला, यानेच अल्पवयीन मुलीचा केला। आणि ज्यावेळेला एका समिती नेमल्या गेली, त्या समितीनं ज्यावेळेला तपासणी केली त्या 43 नंबरच्या पानावर काय म्हटलं होतं, अ ब क मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की संस्थाचालक शिक्षक संस्थेच्या इतर शाखेतील कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आश्रमशाळेतील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांसोबत आहे। हा अहवालाच 27 नंबरचा पान विजयराजने काय केलं, पैसे दिले। ठीक आहे, मी नाही बोलत, हा शासनाचा अहवाल आहे। त्याच्यामुळे मी जे काय आरोप केले माझा एकही आरोप चुकीचा नाही आहे। आणि राहिला माफी मागायचा विषय, त्या चोट्याची मी तर माफी कधीच नाही मागू शकत। राहिला सगळ्या आश्रमशाळेतल्या मुली आणि महिला, माझा त्यांच्यावर आक्षेप नाही, उलट त्या ज्या मुली बर्बाद केल्या त्यांना न्याय देण्याकरता माझं स्टेटमेंट आहे। मी कोणासाठी तर न्याय मागून राहिलो। शासनामध्ये राहायचं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दबाव आणायचा, मंत्र्याकडून दबाव आणायचा आणि माझ्या हे विषय दाबायचा प्रयत्न करायचा माझं आव्हान आहे। माझ्याकडे इतके पुरावे की कोणी मंत्री, कोणी अधिकारी, स्थानिक लेवलचा कोणी पोलीस अधिकारी यांनी जर याला वाचवायचा प्रयत्न केला तर मी त्याला पण सोडणार नाही। हे प्रकरण गंभीर आहे। कोण आहे महामुनीबाई, परभणीची, संभाजीनगर राहते, तिला विजयराजचा 4था पोरगा आहे। जबाबदारी सांगतो मी, त्या बाईच्या माध्यमातून किती लोकांना घडवलं, पक्षाने पाठवलेले पैसे त्या बाईच्या घरी गायब झाले बुलढाण्याकडे येताना। कोण आहे मुरमुरे नावाची मुलगी, माझ्या नावाचा नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीच्या 15 दिवसाआधी पोलीस स्टेशनला संभाजीनगर रिपोर्ट द्यायला लावला, खोटा रिपोर्ट द्यायला लावला। नंतर ज्यावेळेस ती पोरगी बदलली तर तिच्यावर ड्रग्ज, रिव्हॉल्वर आणि तिच्या गाडीमध्ये नकली नोटा ठेवून तिला 1.5 महिने जेलमध्ये ठेवलं। ती मुरमुरे नावाची पोरगी हर्सू जेलला होती, त्या मुलीजवळ पण तिने पण सगळे व्हिडिओ मला दिलेत। या महामुनीपदचे पण व्हिडिओ माझ्याकडे सगळे आहेत। कोण आहे विजयराजच्या राजूरच्या शेतावरच्या खाकरेची मूर्तीची पोरगी कोण आहे, कुठं आता शेगावला काय केलं तुम्ही इकडे, आता या बुलढाण्याच्या रस्त्याच्या हॉटेलवर काय केलं, हे सगळं आम्हाला माहित नाही। माझ्या ऑफिसमध्ये सगळे कॅमेरे आहेत। माझा बेडरूम माझ्या दुपारच्या आरामाकरता किंवा शुगर बिगर वाढली तेवढ्या करता असं ट्रीटमेंट घ्यायला करता असते। हे कार्यालय भरगतचं भरलेलं असतं महिलांनी मुलींनी सगळ्यांनी। असलं धंदीकडे होत नाही। येणाऱ्यापासून तर सगळ्यांची नोंदणी सगळं इथं दिसतं। तुम्ही बसले तरी आत काय चाललं याच्यावर सगळं दिसतं। त्याच्यामुळे ज्या माणसाने इतके धंदे केले त्याने मला शहाणपणे शिकवण्याची आवश्यकता नाही, माझ्याकडे सगळ्या गोष्टीची प्रूफ आहे। राहिला विषय कार्यालयाचा, तर कार्यालयाचं हे जे मी केलं, जसे 100 स्मारक बांधून दिले, जसे 100 भवनं बांधून दिले, तसं मी शासनाच्या निधीतून बांधलेलं आहे। जसा त्याचा सगळे लोक उपयोग घेतात तसाही मी याचा उपयोग घेतो। आणि आता तर काय विषयच नाही, पूजाताई गायकवाड नगराध्यक्ष हे तिचंच कार्यालय आहे। त्याच्यामुळे कोण मला त्याच्यामध्ये काय हे करू शकतं, तुझं कार्यालय कशाच्या संस्थेवर आलं, तू कशाला वापरतो हे पण आम्हाला माहिती आहे। हे काही सांगायची गरज नाही, तू कशा करता आलं काय करून आला म्हणून। त्याच्यामुळे माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाहीये। 100 कोटी टाक का 1000 कोटी टाक, संजय गायकवाडला काही फरक पडत नाही आणि मी हे सिद्ध करून दाखवेन। उद्धव ठाकरे गटाशी कोणतीही बैठक झालेली नाही असा खुलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। चर्चा आहे। अरे बाबा, कुठल्या तरी बातमीवर तुम्ही बातम्या करता, त्याची शहानिशा तर करायला पाहिजे। माझी कुणाची बैठक झाली नाही, कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झाली नाही, हे मी सकाळीच पण सांगितलं। आणि त्यामुळे खरं म्हणजे मी असं लपून चपून कधी काय कुठल्या बैठका कधी करतच नाहीये। माझं उघड काम असतं सगळं। आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक कुठल्या उभाटाच्या खासदारांशी नाही झाली आणि आमच्याही खासदारांची ती आता मी ऑनलाईन घेतो बैठक SIR साठी। त्यामुळे ते एवढंच आहे की आपण देखील
न्यूज चॅनलने एखादी कुठल्या तरी प्रिंट मीडियामध्ये बातमी आली, या बातमीचा आधार घेऊन बातम्या चालवणं टाळलं पाहिजे. सगळे तुमचे काय सनसनाटी ब्रेकिंग न्यूज, अरे असं करू नका. वस्तुस्थिती आपल्याला लोकांसमोर आपण मांडण्याचा नेहमी तुम्ही काम करता. त्यामुळे शहानिशा करूनच, खात्री करूनच बातम्या दिल्या पाहिजे. ह्या अशा बातम्या टाळल्या. नारायण राणे साहेबांचा आज वाढदिवस आहे. नारायण राणे साहेबांना मी सकाळी शुभेच्छा दिल्या आणि ते त्यांचं उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि त्यांचं एवढ्या वर्षाचा कामाचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन सातत्याने मिळत राहू, अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा मी दिलेल्या आहेत.